नमस्कार, मी डॉक्टर श्रद्धा पुराणिक. मी पुणे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या नेत्र विभागामध्ये नेत्रतज्ञ म्हणून काम करते. आज आपण लहान मुलांना लागणारा चष्मा याविषयी बोलूया. करोना नंतरच्या काळात जनरली आमच्या असं लक्षात आलंय की लहान मुलांना लवकर चष्मा लागतोय आणि तोही मोठ्या नंबरचा लागतोय. तर याबद्दल आपण जाणून घेऊया. मुळात ज्या मुलांच्या आई वडिलांना चष्मा असतो त्यांना सहसा थोडी रिस्क जास्त असते इतर मुलांपेक्षा चष्मा लागण्याची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या चष्मा लागू नये किंवा माझ्या मुलाचा चष्म्याचा नंबर वाढू नये यासाठी कुठलंही ठोस प्रतिबंधात्मक उपाय मेडिकल क्षेत्रामध्ये अवेलेबल नाही. परंतु साध्या गोष्टीमध्ये आपण जीवनशैलीत जर बदल केला तर निश्चितच फरक पडू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे लहान मुलांचा स्क्रीन टाइम तुम्ही बंदच करा किंवा लिमिट तरी करा. इंडियन पीडियाट्रिक असोसिएशन असं म्हणते की 3 वर्षाखालच्या मुलांना तर अजिबात स्क्रीन दाखवायची नाही. त्यानंतर तो जो कालावधी येतो थोडा वाढत जातो. शाळेचा जर मुलांचा अभ्यास मोबाईलवरती येत असेल तर बेटर की तुम्ही त्यांना प्रिंटआउट्स काढून द्या किंवा वाचन करायला द्या. पुरेसा प्रकाश वाचताना हवा आहे. लहान मुलांना स्वतःला समजत नाही की मला कमी दिसतंय, त्यामुळे ते कधी अभ्यासामध्ये मागे पडतात किंवा वहीमध्ये बोर्डवरनं कॉपी नीट करून आणत नाही, त्याच्यात चुका होतात, त्यांचं सतत डोकं दुखतो, अभ्यासात लक्ष लागत नाही. तर यासाठी तुम्ही जास्त जागरूक व्हा आणि वेळीच मुलांना डोळ्याच्या डॉक्टरकडे घेऊन जा. आणि चौथी गोष्ट म्हणजे मैदानी खेळ हल्ली कमी होत चाललेत. आमच्या रिकमेंडेशन प्रमाणे रोज अंदाजे 40 मिनिटे ते 1.5 तास जर एखादं मूल मैदानामध्ये खेळलं मोकळ्या हवेमध्ये तर चष्मा लागण्याचं आणि लागलेला असेल तर नंबर वाढण्याचं प्रमाण निश्चितच कमी होतं असं ऑब्झर्वेशन आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही पुणे हॉस्पिटलला आम्हाला संपर्क करू शकता.